नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा मोफत शिका जर्मन भाषा सोबतच जर्मनीत रोजगार मिळवा या माझ्या आजच्या पार्ट 1 भागामध्ये जर्मनीमधील बर्लिन शहरातील घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव दाखवून या व्हिडिओची सुरुवात करणार आहे। याचं कारणही तसंच आहे। बरेचसे महाराष्ट्रातील तसेच भारतामधील अनेक राज्यातील लोक जर्मनीमध्ये नोकरीसाठी, शिक्षणासाठी, व्यवसाय करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून जर्मनीत राहत आहेत, व्यवस्थित सेटल झालेले आहेत। हे तुम्हाला हा गणेशोत्सवाचा व्हिडिओ पाहताना दिसून येईल। गणेशोत्सवाबरोबर भारतातील अनेक उत्सव जर्मनीमध्ये धूमधडाक्यात साजरे होतात। माझ्या जर्मन भाषा मोफत शिका या आधीच्या व्हिडिओमध्ये मोफत जर्मन भाषा शिकण्यासाठीची अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस तसेच जर्मन देशामध्ये काम करण्याचे फायदे आणि त्या अनुषंगाने बेसिक माहिती मी दिली होती। जर्मनीतील बाडेन-व्युर्टंबर्ग या राज्याशी महाराष्ट्र शासनाने करार केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या कराराअंतर्गत मोफत जर्मन भाषा शिकण्यासाठी बऱ्याच लोकांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेट पडताळणी, कागद पडताळणी सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येत आहे आणि ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे त्यांना लवकरच निवासी प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार आहे। आता इथे भरपूर युवक आणि युवतींना भारताबाहेर जर्मनीसारख्या देशात पहिल्यांदाच नोकरीसाठी जाणार म्हणून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या समस्या येत आहेत। फॉर्म भरल्यानंतर पुढे काय, नुसताच फॉर्म भरून थांबायचं की आणखी काय करायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं की नाही, असे बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहेत। त्याविषयी भरपूर कमेंट्स मला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत, सतत येत आहेत आणि त्यांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच जर्मन भाषा शासनामार्फत आपल्याला मोफत शिकवली जाणार आहे, पण आपण आणखी काय काय करू शकतो जर्मन भाषा लवकर शिकण्यासाठी, पटापट शिकण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, त्याबद्दल सुद्धा मी या व्हिडिओमध्ये पुढे अपडेट्स देणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल, त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। जर्मनी बरोबर झालेल्या करारानंतर महाराष्ट्र शासनामार्फत जर्मन भाषा शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे। याचे कारण म्हणजे जर्मनीमध्ये नोकरीसाठी जाणारे जे कुशल मनुष्यबळ आहे त्यांना जर्मन भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर्मनीमध्ये जर्मन भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते। त्यांचे व्यवहार जर्मन भाषेतच होतात। जर्मनीमध्ये इंग्लिश भाषा खूप कमी बोलली जाते, वापरली जाते। गोयथे इन्स्टिट्यूट मार्फत परीक्षा घेऊन परीक्षा पास झालेल्या युवक युवतींना जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। आता महाराष्ट्र शासनामार्फत तर मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे, पण शिकवल्यानंतर त्याचा सराव करणं पण तितकंच गरजेचं आहे। आता हा सराव तुम्ही कसा कराल? शासनाच्या ट्रेनिंग बरोबर तुम्ही स्वतः तुमची जर्मन भाषा शिकण्यासाठी ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून केदार जाधव सर यांच्याकडून जर्मन भाषा शिकू शकता। ते जर्मनी म्युनिच मधून 2-3 वर्षापासून जर्मन भाषा शिक्षण मोफतमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून शिकवत आहेत। तसेच परीक्षेबद्दलही चांगलं मार्गदर्शन करत आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्यांना निवासी प्रशिक्षणासाठी बोलवलं गेलं आहे त्यांना शिकवण्यासाठी लागणारे जे शिक्षक आहेत ते शिक्षक सुद्धा केदार जाधव सर यांच्याकडून जर्मन भाषा शिकत आहेत। तुम्ही केदार जाधव सर यांचे आधीचे यूट्यूब मधील व्हिडिओ पाहून जर्मन भाषेच्या सरावाला सुरुवात करू शकता। जर्मन भाषा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे। याचं कारण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर्मनीहून मला एक कमेंट आली आहे, ती तुम्ही इथे पाहू शकता। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्या जर्मनीमध्ये बाडेन-व्युर्टंबर्ग मध्येच राहत आहेत, लँग्वेज नसल्यामुळे सध्या जॉब करत नाहीत। महाराष्ट्र शासन अशा कंडिशनमध्ये ऑनलाईन जर्मन क्लासेस प्रोव्हाइड करतील का? अशा प्रकारची कमेंट्स त्यांनी मला जर्मनीहून केलेली आहे। ती कमेंट्स वाचून तुम्हालाही कळेल जर्मनमध्ये जाण्यासाठी जर्मन भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही इथे पाहू शकता, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये इथे एक प्रश्न आलेला आहे, लिंक कुठे आहे? आता त्यांना इथे जर्मन भाषा प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्यांना फॉर्म भरायचा आहे, पण त्यांना फॉर्मची लिंक मिळत नाही। त्यांना मी इथे रिप्लाय केला आहे की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये गुगल सर्च साईट ओपन करण्यापासून फॉर्म भरण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस मी दाखवलेली आहे। तुम्ही व्हिडिओ नीट पहा, तुम्हाला लगेचच कळेल।
हा प्रश्न मी मुद्दाम इथे घेतलेला आहे, म्हणजेच हा व्हिडिओ पाहून अजून कोणाला फॉर्म भरायचा असेल आणि आधीचा त्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांना लगेचच कळेल की फॉर्म भरण्याची प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आता इथे काही जणांना प्रश्न पडलेला आहे, ती लिंक ओपन होत नाही. वर मला त्यांना असं सांगायचं आहे, नेटवर्क इश्यू असल्यामुळे कधी-कधी लिंक लगेच ओपन होत नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, लिंक नक्की ओपन होईल. कारण मी दाखवल्याप्रमाणे लिंक ओपन करून व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर काही जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे. तुम्ही वरती इथे त्यांची कमेंट पाहू शकता. ते इथं असं म्हणत आहेत की त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 9 तारखेला संभाजीनगरला बोलावलेलं आहे आणि ही कमेंट सप्टेंबर महिन्यातली आहे, म्हणजे त्यांना 9 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला लवकरच निवासी प्रशिक्षणासाठी कॉल येईल. आता इथे मला आलेली दुसरी कमेंट तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मॅडम मला पण मेल आला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, पण मी जाऊ शकलो नाही. सेकंड बॅचसाठी मला मेल येऊ शकतो का? मी त्यावर त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही त्याच मेलला रिप्लाय करून त्यांना विचारा आणि त्यांच्या उत्तराची वाट पहा. ही कमेंट्स दाखवण्याचा माझा उद्देश हाच आहे की लिंक ओपन करून व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शासनामार्फत बोलावलं जात आहे आणि बरेचसे जण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड करत आहेत. आता इथे वरती आणखी एक कमेंट्स आलेली तुम्ही पाहू शकता. माझं BSc ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमधून झालेलं आहे, तरी मी लॅब टेक्निशियनसाठी अप्लाय करू शकते का? तेव्हा मी त्यांना रिप्लाय दिला होता की होय त्या करू शकतात, पण त्यानंतर त्याच्याच खाली त्यांनी एक दुसरी कमेंट केलेली आहे, पण माझ्याकडे कोणतेही कोर्स केल्याचं सर्टिफिकेट नाही. होईल का मग माझं सिलेक्शन? आता मला त्यांना इथे असं सांगायचं आहे की या संदर्भात 11 जुलैचा जो GR शासनामार्फत निघालेला आहे त्यामध्ये पेज नंबर 6 मध्ये हेडिंग मध्ये कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासाठी कृती एखाद्या ट्रेडच्या संदर्भात बाडेन-वुर्टनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम व महाराष्ट्राचा अभ्यासक्रम यात तफावत असल्यास ती दूर करण्याची कौशल्य वृद्धी प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार आहे. या अनुषंगाने नेमका अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जर्मनीतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे व आवश्यकता भासल्यास त्यांच्या महाराष्ट्र भेटीची नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेची असेल. तसेच त्याच्याच नंतर पेज नंबर 7 मध्ये त्यांनी 7 नंबरच्या कॉलममध्ये असं लिहिलं आहे की त्या ट्रेडशी संबंधित तांत्रिक समित्या, प्रशिक्षणार्थी व निवड करण्यात आलेले अनुरूप प्रशिक्षण संस्था यांच्याशी योग्य तो समन्वय साधून कौशल्य वृद्धीचे प्रशिक्षण वर्ग चालू करतील. म्हणजे इथे थोडक्यात त्यांनी कौशल्य वृद्धीसाठी ट्रेनिंग देणार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही जी वरील कमेंट त्यांनी पाठवलेली आहे की त्यांच्याकडे कोणत्याही कोर्सचं सर्टिफिकेट नाही असं त्या म्हणत आहेत, तरी सुद्धा मला त्यांना असं सांगायचं आहे की त्यांनी अप्लाय करून ठेवायला हवा. काही कमेंट्स अशा आल्या आहेत की अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट कोणती आहे? त्यांना मला असं सांगायचं आहे की लास्ट डेट दिलेली नाही, पण फॉर्म भरायला बऱ्याच जणांनी सुरुवात केलेली आहे. मुलींसाठी सुरक्षित आहे का जर्मन कंट्री? अशी सुद्धा मला एक कमेंट आलेली आहे. ही शंका येणे साहजिकच आहे. आपला देश सोडून दुसऱ्या देशात कामानिमित्त जाणार, त्यांच्यासाठी मला असं सांगायचं आहे की बऱ्याचशा इंडियन मुली शिकण्यासाठी तिथे गेल्या आहेत, शिकत आहेत, नोकरी करत आहेत. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तेथील अजून जास्ती माहिती मिळवू शकता. पुढे अशी पण एक कमेंट आलेली आहे की प्रशिक्षण केव्हापासून सुरू, फिक्स डेट किंवा मंथ? त्यांना मला असं सांगायचं आहे की शासनामार्फत फिक्स डेट किंवा मंथ याबाबत लेटेस्ट अपडेट आलेलं नाही, पण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागद पडताळणी सुरू झालेली आहे. जर्मन भाषा शिकण्यासाठी ज्यांनी अर्ज केला आहे आणि ज्यांचा अर्ज मंजूर केलेला आहे त्यांच्यासाठी. तर काहींना प्रश्न पडलेला आहे की अनुभव कंपल्सरी आहे का? आणि नसेल आपल्याकडे अनुभव तर काही लिहायचं. आता ज्यांना एक्सपिरियन्स बद्दल प्रश्न पडलेला आहे त्यांच्यासाठी मला असं सांगायचं आहे की अनुभव कंपल्सरी नाही, पण जर तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव लिहायचा आहे आणि जर नसेल तुमच्याकडे अनुभव तर फॉर्म भरताना एक्सपिरियन्स कॉलममध्ये अनुभव नाही असं भरायचं आहे. आता पुढची कमेंट अशी देखील आलेली आहे की नोंदणी केल्यानंतर काय करायचं आहे? नोंदणी केल्यानंतर काहीही करायचं नाही, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. आता पुढची कमेंट अशी आहे की मॅडम माझा फॉर्म चुकला आहे, म्हणजे मी ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी 12 वर फॉर्म भरला आहे, पुन्हा भरू का?
आता ज्यांनी चुकीचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी मला असं सांगायचं आहे की फॉर्म पुन्हा पुन्हा भरू नका. जर्मन भाषा शिकण्यासाठी ग्रॅज्युएट असणे जरुरी नाही. आता जर तुम्ही चुकून ग्रॅज्युएशनच्या जागी 12वी भरलं असेल तर तसंच ठेवा. जर्मन भाषा शिकण्यासाठी जेव्हा तुम्हाला संपर्क केला जाईल त्यावेळी तुम्ही तुमची चूक त्यांच्या निदर्शनास आणून द्या. कारण चुकीचा फॉर्म पुन्हा एडिट करून रिसबमिट करण्याबद्दल अजून काहीही माहिती आलेली नाही. मोफत शिका जर्मन भाषा, सोबतच जर्मनीत रोजगार मिळवा. या माझ्या आजच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये पडलेले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली. तसेच जर्मन भाषा लवकर शिकण्यासाठी आपण सुद्धा आपले प्रयत्न कशा प्रकारे करू शकतो हे देखील पाहिलं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे याची सुद्धा माहिती व्हिडिओ बघताना आपल्याला मिळाली. असा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या सर्व माहितीबद्दल अपडेट राहतील. त्यांच्याही मनातील शंका दूर होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.